हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डे 2 इन अहमदाबाद. आम्ही सकाळी सकाळी उठलो आहे गे 7 सव्वा 7 झालेत आणि आम्ही आता स्टॅच्यू ऑफ युनिटी केवाडियाला जायला निघतो आहे. आज तिकडेच स्टे आहे. सगळ्या बॅगा पण खाली गेल्यात, आम्हीच फक्त राहिलो आणि रेडी पण झालो आम्ही. सो तुम्हाला दाखवतो आम्ही तिथे स्टॅच्यू ऑफ युनिटीला कशी मजा मस्ती धमाल करतो आहे. सो रहा शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये. चलो एव्हरीवन लेट्स गो. आरती एकदम रेडी, सगळे रेडी आहेत छानपैकी. गौरी दीदीचा लुक आहे हा. नाईस. आपण म्हणते आम्ही केव्हाचे रेडी आहोत, पण अजून गाडी आलेली नाही आमची आणि माझा आवाज असा खर्जात गेलाय कारण सकाळची वेळ आहे. आणि दीदी मस्त आवरून आली आता गाडी. नाही दिसत, फ्लिप कर. सो गाईज, आम्ही आता हॉटेलमध्ये नाश्ता करायला आलो आहे आणि अगेन उडपी सेंटर. दुसरं काय आम्हाला सुचतच नाही नाश्त्याला. हे असं सगळं आम्ही बसलोय नाश्त्याची वाट पाहत. दीदी भूक लागली आहे? येस, काहीच खाल्लं नाही ना, चहा पिलाय ना. किती वाजता उठली दीदी? 6 वाजता उठलो ना सगळे. ओ बाई, आमच्याकडे 6 वाजता फक्त वहिनी उठली, आम्ही दोघी झोपलेलो होतो. हॅलो गाईज, वेलकम टू डे 2. डे 1. हां डे 2 ऑफ ट्रिप. हां, डे 1 ऑफ ट्रॅव्हलिंग आणि डे 1 ऑफ ट्रिप. मज्जानी लाईफ, मज्जानी लाईफ. येस. आम्ही सगळ्यांनी आज वन पीस घातलेत. आम्ही सगळे वन पीसनी रेडी आहे आणि आम्ही प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे ठरवले. वहिनी, इतने क्लिप्स लेके कहाँ जाओगे आप? Fashion, you can change it. अरे इतकी And you can wear it. You can change it and you can wear it. सी वहिनी, वी नो द फॅशन, बट हे खूपच जरा जास्त क्लिप्स जात. अवतर काय ब्लॉग शूट करते यार. नाही. माझा पण तेवढाच हक्क आहे. मला आवडतो fashion. वहिनी प्रचंड क्रिएटिव्ह आहे आणि हे एस्थेटिक आहे जाम. एकदम प्रॉपर मॅचिंग घालते, क्यूटी एकदम. आमचा हो नाही. ओ माय गॉड. अहो ना, मेसेज द्या. ओ माय गॉड. दगा तिला भैया, तू तिला असं कर. मी पण इकडं मी पण खुश. मी पण खुश राहायचा प्रयत्न करते. मी पण प्रयत्न करते. तू पण प्रयत्न कर. 8 दिवसांनी. हा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, जो बॅक साईडला दिसतो. येस, आम्ही आता त्या पुतळ्याच्या फ्रंट साईडने जाणार आहोत. तळपाया इतकी आपली हाईट आहे है ना इशू? तिकडून हां, रोड खूप छान आहे. त्याला खूप एक्साइटमेंट आहे त्या पुतळ्याला बघायची आणि खूप बऱ्याच गोष्टी आहेत तिथे फिरायला. तर बघू कसं काय आम्ही फिरतोय ते. आम्ही इथे गर्दीत अडकलोय जाम. पोचलो ॲक्च्युली आम्ही, बट आता बसमध्ये बसणार आहे. खूप जास्ती घाम आलाय. आता बरं झालं बसलो आलं वाटतंय जरा. आम्ही फायनली पोहोचणार आहोत, जे इतक्या गर्दीतून आम्ही आलो. फायनली आम्ही पोहोचलो. किती जास्त गर्दीतून गरम बस मजा नाही. फायनली आम्हाला स्टॅच्यू दिसलाय आणि ही बघा काय म्हणतीये. गाईज, आम्ही सकाळपासून एकतर इथे फिरतोय नुसतं गोल 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 गोल.
आणि आमचा एक्सपिरियन्स शेअर करतो आम्ही. तुम्ही जर स्टॅच्यू ऑफ युनिटीला येत असाल प्लीज मॅपवर येऊ नका. इथे जेवढे लोकल्स आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, विचारून पुढे या. आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीचं दाखवतं. इथे खाली पार्किंगचे पोलिसांचे भयंकर इश्यू आहेत. आमचा ऑलमोस्ट हाफ एन आवर त्या सगळ्या एक तास कम्प्लिटली आमच्या या गोष्टींमध्ये गेलाय. सो प्लीज तुम्ही तुमचा वेळ वाया नका घालवू आणि एन्जॉय करा. आणि आता आणि प्लीज एक्सप्रेस तिकीट काढायचं स्टॅच्यू ऑफ युनिटीला येतात. हा आधीच तिकीट आधीच बुक करून घ्या कारण सगळं. बस वगैरे सगळं फ्री आहे त्याच्यामध्ये, लाईट शो वगैरे सगळं बाकी डिटेल्स इथे. सो गाईज आम्ही पोचलेलो आहोत. आम्ही तिघच मागे राहिलोय, बाकी सगळे पुढे गेलेत. फोनवर फोन थांबू देत नाही 2 मिनिटं फोटो बट मेकअप एंड टचअप इज वेरी इंपॉर्टेंट गाइज. उसके बिना आप कहीं नहीं जा सकते. इट्स मैंडेटरी. इट्स मैंडेटरी, वेरी इम्पॉर्टंट फॉर मी. अँड इथे दीदी पण थांबली आमच्या सोबत. सगळे पुढे गेलेत रे, सगळे पुढे गेलेत. ट्रॅजेडी ॲट इट्स पीक. खूप मोठी ट्रॅजेडी झाली आमच्यासोबत. म्हणजे आज दीदीचा दिवस असा. आज दीदीचा दिवस काय चाललाय आज. क्या हुआ रे? माझ्या बॅगमध्ये लांब जा मी थोडं. असं स्ट्रेटनर घेतलं होतं की काढून ठेवू, बट पार्किंगमध्ये गाडी, जसं आम्ही तुम्हाला बोललो पार्किंगमध्ये नाही मिळालं म्हणून ते तेच बॅगमध्ये राहिलं. त्या चेकिंगमध्ये मी त्या मॅमला बोललो की ठीक आहे बॅग तुमच्याकडे राहू द्या. नाही 4 किलोमीटर चालत जा लॉकर रूमसाठी. मी एकटी चालत गेले, ते पण घेऊन आले, ते पण लॉकर रूममध्ये ठेवलंच नाही. आम्ही तर आता पोचलोय. इतकी सुंदर मूर्ती आहे, इतकी सुंदर मूर्ती. म्हणजे काय डिटेलिंग केलंय. ओ माय गॉड, खूप सुंदर आहे. चलो तुला चला चला तिथे बोलवतं आपल्याला, आपण लेट तिचा फोटो झाला म्हणून ती म्हणती बरं. नाही. स्टे बी केला इथे पण गौरी दीदीला तिचे फॅन्स भेटले. गाईज हे बघा, इतकं सही आहे, इतकं सही. ओ माय गॉड, हे पण किती मोठं आहे. खूप कमाल, फारच कमाल. खूप आहे. लेझर शो आपल्याला बाहेर जायचं का? दीदी. उषा, ओय दीदी. तुमचा चेहरा इतका छान, इतका ह्यूज आहे. वरती ॲक्च्युली चेहरा बघायला मिळाला त्यांनी त्या चेहऱ्यासाठी स्पेसिफिक हे केली आहे, स्पेस मेंटेन खूप सुंदर केलं. टू विजिट. आणि इतकं मेंटेन, इतकं क्लीन आहे. हा व्ह्यू आहे. काय म्हणायचं अरे दीदी तुला? कुठे आहेत आपण आता? आम्ही त्यांच्या पायात आहे. पायात नाही ऍक्च्युली, खूप सुंदर आहे. सो आता आम्ही जो पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी त्याच्या पाय किंवा कंबर ना, कंबर त्या साईडला आहे. ही आम्ही ॲक्च्युली त्यांचे जे स्ट्रक्चर आहे केलेले सुंदर सुंदर, त्यांच्या कमरेत चालतोय. सो इथून असं बाहेरचा व्ह्यू दिसतो. सगळेजण एकदम शॉकमध्ये आहेत, कळतच नाही नक्की कुठे आहे. बोल. मला उचक्या लागल्या, मला पाणी प्यायचं आणि तिचं चाललंय उचकी काय रोजच लागते. मी पाणी काय रोजच पितो. हे पकड. आता मला माझं भाष्य करायचं ह्याच्यावर. भाषण. मला सांगा, ही गुजरातला पुन्हा कधी येणार आहे का? पुन्हा एवढ्या ह्याच्यात पुन्हा कधी येणार आहे का? ते बघावं ना गोष्टी, जरा बघा. ऐतिहासिक गोष्टी आपल्या भारताच्या कशा आहेत, काय आहेत हे बघावं ना. हे काय महत्वाची आमच्या पोटा पाण्याची व्यवस्था केली. भूक लागली आहे कितीतरी डेंजर. ओ भाई देव तुमचं भलं करो. देव तुमचं भलं करो.
वहिनी जाम भूक लागली. फायनली फायनली काहीतरी खायला मिळालं. सो आता आम्ही निघालोय घरी जायला. हे बाई इशू आळस देताना. नाही कंटाळा आलाय मला. आणि माझंच आवाज मला ऐकू येतोय. गर्दी बघू शकता. ब्लॉग मध्ये काही नाही टाकणार. हे उभा घेतलंय केलं वाटोळ. We are done. We are done with Statue of Unity. आणि आमचे चेहरे इशू फोकस. भाई हमारा अलग ही दुख है. हमारा चश्मा है गाड़ी में. हमें यहाँ लोग का गॉगल घालून फिरतो माहित नाही. बट हा फिरतो तर आहे गॉगल. काय मला जाऊ दे ना घरी. आता वाजले की 8. झोप आली आहे का तुम्हाला? गर्दी बघा गर्दी. असा होता आमचा डे 2 ऑफ ट्रॅव्हलिंग इन डे 1 ऑफ गुजरात. अँड दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. आम्ही आता फायनली आलो आहे बरं रूममध्ये. बेसिकली हा होमस्टे आहे केवाडियामध्ये, कारण आम्हाला दुसऱ्या कुठेच हॉटेल्समध्ये रूम्स अवेलेबल नव्हत्या, त्याच्यामुळे आम्हाला होमस्टे घ्यावा लागला. बट बेस्ट आहे, खूप छान आहे. तुम्ही विजिट देऊ शकता. मी नाव सांगते, युनिटी होमस्टे. केवाडियाला जर तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला आला तर तुम्ही भेट देऊ शकता. मी हे विसरले होते आधी सांगायचं, पण मी आत्ता सांगते. आणि बाय बाय.